विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण गणित भाग 1 मधलं तिसरं प्रकरण स्टार्ट करतोय. त्याचं नाव आहे अंकगणिती श्रेणी. आता एक उदाहरण मी समजा फळ्यावर लिहिते. एक, दोन, तीन, चार, पाच. आता ह्या संख्या मी दिलेल्या आहेत, बरोबर आहे. मग ह्या ज्या संख्या आहेत त्या कोणत्या संख्या आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. आणि त्या संख्या कशा आहेत? क्रमवार आहेत. तर आणखी एक संख्या मी घेते. 2, 4, 6, 8, 10. ह्या पण नीट बघितलं तर तुम्ही म्हणाल की समसंख्या ज्या आहेत आणि त्या पण कशा आहेत? क्रमवार आहेत. आणखी एक घेते मी. 1, 4, 9, 16, 25. आता ह्या पण संख्या क्रमवार आहे. बघा ना, एकाचा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, 5चा 25 आणि आणखी अनंतकडे, बरोबर आहे. मग आता ह्या जर तुम्हाला संख्यांचा जो समूह आपल्याला जो दिसतोय त्या नैसर्गिक संख्या विशिष्ट क्रमाने अशा मांडलेल्या आहेत, बरोबर आहे. बघा, ह्या संख्या कशा विशिष्ट क्रमाने मांडल्या जातात, म्हणून या संख्याच्या समूहाला म्हटलं जातं क्रमिका असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? क्रमिका असं म्हटलं जातं. आणि क्रमिका ह्या ज्या आहेत A1, A2, A3, 3 अशा स्वरूपात मांडल्या जातात किंवा F1, F2, F3 असं ते ह्या देखील अक्षराने ते दर्शवलं जातं. पण जनरली आपण हे वापरणार नाहीये. आता ह्या ज्या क्रमिका ज्या आहेत, ती क्रमिकाची पदं जी आहेत ती जनरली अप टू TN पर्यंत दाखवलं, म्हणजे N एवढ्या नैसर्गिक संख्या असं म्हटलं तरी चालणार आहे. मग जनरली क्रमिका ज्या आहेत त्या आपण त्याची क्रमवार पदे ही आपण वेगळ्या अक्षराने दाखवू शकतो. उदाहरणार्थ T1, T2, T3, T4, TN म्हणजे TN पर्यंत. आणि ही जी आहे ही क्रमिका असं म्हटलं जातं. आणि ही जी क्रमिका आहे अनंत असणार आणि प्रत्येक धनपूर्णांक संख्या असणार आहे. आता ह्या ज्या क्रमिका ज्या आहेत, आता या क्रमिकाचं वेगवेगळं मी उदाहरण घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की क्रमिका म्हणजे नक्की काय. पहिली जी संख्या असते तिला T1, दुसरी T2, T3, T4, T5 अशा संख्या म्हटल्या जातात. तर मी एक क्रमिका घेणार आहे. एक संख्येचा समूह घेणार आहे मी. आता हा जे बघा ही क्रमिका बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही नीट ओळख गेलं तर हे विशिष्ट क्रमाने आहे, बरोबर आहे. आता तुम्ही मला विशिष्ट क्रमाने का बघा, पहिल्या आधीच्या संख्येमध्ये आपण किती हे करत आहोत? +2 +2. आधीच्या संख्येमध्ये जर 2 मिळवले तर पुढची संख्या आपल्याला मिळते, बरोबर आहे. म्हणजे आधीच्या पदात जर 2 मिळून जर व्यवस्थित पुढच्या संख्या मिळत आहेत आणि याचा विशिष्ट क्रमाने मिळत आहे, मग हा जो क्रमिकेचा जो प्रकार आहे त्या क्रमिकेच्या प्रकाराला म्हटलं जातं अंकगणिती श्रेणी. मला काय म्हटलं जातं? अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. बघा, ह्याच्यामध्ये प्रत्येकी 2. आणखी एक उदाहरण मी घेते. आणखी एक घेऊ ना. आता नीट बघा, ह्याच्यामध्ये ही पण अंकगणिती श्रेणी आहे का? बघा, क्रमिका आहे का? तर आहे, क्रमिका आहे. बघा, प्रत्येकामध्ये मी -4 मिळवलेले आहेत आधीच्या पदामध्ये, तेव्हा ती पुढची संख्या येत गेलेली आहे. एक अशी स्थिर संख्या मी त्याच्यामध्ये सारख्या प्रमाणामध्ये मिळवून जाते, म्हणून ह्याला देखील काय म्हटलं जातं? अंकगणिती श्रेणी म्हटलं जातं, बरोबर आहे. मात्र समजा 3,
हे अशा ही जर आहे ही क्रमिका आहे का, तर आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येक संख्येला आपण आधीच्या संख्येला आपण 3 काय केलेलं आहे, गुणलेलं आहे. त्या क्रमिका आहे तर विशिष्ट क्रमाने चाललेली आहे. प्रत्येक पुढच्या संख्येला आपण 3 गुणलेलं आहे. मात्र ही जी श्रेणी आहे हिला अंकगणिती श्रेणी नाही म्हणत, तर ह्याला म्हटलं जातं भूमिती श्रेणी. कारण ह्याच्यामध्ये आपण गुणलेलं आहे. बरोबर आहे. किंवा आणखी एक संख्या घेऊया. आता तुम्हाला मॅडम काय नुसतं एकच संख्या सारखी सारखी दिलेली, म्हणजे ह्याच्यामध्ये मी आधीच्या पदामध्ये प्रत्येक वेळेला 0 मी अधिक 0 अधिक 0 अधिक 0 किंवा तुम्ही म्हणाल मॅडम मी 1 ने गुणलेले आहे प्रत्येक वेळेला. बरोबर आहे. मग ही जी श्रेणी आहे ही दोन्ही प्रकारची श्रेणी आहे. म्हणजे हिला अंकगणिती श्रेणी पण म्हणतात आणि दुसरं कोणती म्हणतात, भूमिती श्रेणी पण म्हणतात. आलं लक्षात दोघांमधला फरक, अंकगणिती श्रेणी आणि भूमिती श्रेणी. फरक लक्षात मला वाटतं तुमच्या आलेला असेल की नक्की अंकगणितीची श्रेणी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की त्यांनी व्याख्या दिली की अंकगणितीची श्रेणी जी आहे त्या म्हणजेच काय की आधीच्या ज्या पदामध्ये एखादी संख्या मिळवणं किंवा वजा करून त्याच्यामध्ये जी क्रमवार विशिष्ट क्रमाने जी संख्या येते त्या संख्येला म्हटलं जातं अंकगणिती श्रेणी. म्हणजे मिळवणं किंवा वजा करून येणारी ज्या क्रमवारी संख्या त्याला म्हटलं जातं अंकगणिती श्रेणी असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आता तुम्ही जर नीट बघितलं आता भूमिती श्रेणी समजा जाऊ दे, तर बघा ह्याच्यामध्ये जो फरक आहे प्रत्येक क्रमाने येणाऱ्या 2 संख्येमध्ये फरक जो आहे ती कधी कधी धनसंख्या पण असू शकते, ऋण संख्या देखील असू शकते किंवा तो फरक 0 पण असू शकतो. मात्र जो फरक असतो म्हणजे जी संख्या असते जो फरक आहे दोन्ही संख्येमधला येणाऱ्या लागोपाठ येणाऱ्या 2 संख्येमधला जो फरक आहे तो कधी धनही असू शकतो, ऋणही असू शकतो किंवा 0ही असू शकतो. बरोबर आहे. मात्र हा जो फरक आहे हा प्रत्येक वेळी स्थिर आहे, तो कमी पण नाही झाला आणि वाढला पण नाही. आणि त्या फरकाला म्हटलं तर सामान्य फरक, काय म्हटलं तर सामान्य फरक किंवा सामायिक फरक असं म्हटलं जातं. आणि हा सामायिक फरक आहे तर ह्याच्यामधला सामायिक फरक कोणता आहे, 2 आहे. याच्यामधला सामायिक फरक किती आहे, 4. याच्यामधला सामायिक फरक किती आहे, 0 आहे. आणि हा सामायिक फरक जो आहे हे डी या लेटरने दाखवलं जातं. कोणत्या लेटरने दाखवलं जातं, डी या लेटरने दाखवलं जातं. आता याच्यामध्ये देखील काही लेटर्स वापरले जातात. आता मी म्हटलं तर पहिली जी संख्या असते त्याला आपण म्हणतो T1, दुसरी संख्या असेल त्याला T2, तिसरी संख्या T3, T4 अशा संख्या आपण म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे ही पहिली संख्या जी असते त्याला आपण T1 असं म्हणतो. बरोबर आहे. त्या T1 ला एक दुसरंही नाव दिलं जातं. म्हणजे आता बघा इथे बघा, आता हे पहिली श्रेणी आपण बघू, ही T1 किती आहे, 1 आहे. बरोबर आहे. मग त्याला A देखील म्हटलं जातं, तो किती आहे, 1 आहे. आता T2 किती आपला, 3 आहे. आता 3 कसा आलेला आपल्याला, या T1 मध्ये आपण सामायिक फरक काय केलेला आहे, टाकलेला आहे. म्हणजेच 1 अधिक 2 म्हणजे किती मिळालेले आपल्याला, 3 मिळालेले आहे. बरोबर आहे. म्हणजेच T1 म्हणायची आधी आपण काय म्हणणार आहोत, Tला A अधिक B. आता T3 जो आहे तो किती आपला 5 आहे. तो आलाय कसा आपला T2 मध्ये, म्हणजेच D मिळवलंय. आता हा T2 कसा आलेला आपल्याला, A अधिक B.
आणि हा आधीचा डी म्हणजे काय आलं ए अधिक 2d. बरोबर आहे. म्हणजेच इन शॉर्ट पहिलं जे पद असतं ते ए असतं, त्याला आपण T1 म्हणतो. दुसरं जे पद असतं ए अधिक डी, त्याला आपण T2 म्हणतो. तिसरं पद असतं ए अधिक 2d, त्याला आपण T3 म्हणतो. आणि चौथं पद असतं ए अधिक 3d, त्याला आपण T4. म्हणजे असं असं पद काय होत जातात, वाढत जातात. आणि ही जी श्रेणी तयार होते त्या श्रेणीला म्हटलं जातं अंकगणिती श्रेणी. म्हणजे T1 च्या ऐवजी आपण ए म्हणू शकतो, T2 ए अधिक डी, T3 ए अधिक 2d, डी आहे ना, आणि T4 म्हणजे ए अधिक 3d. अशा क्रमिका आपण काढू शकतो. आलं लक्षात तुमच्या की आपण हे कसं काढलंय ते. आता आपण डायरेक्ट उदाहरण घ्यायला हरकत नाही. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा हा जो कॉलम आहे तो मात्र तुम्ही हे करायचा आहे, लिहून काढायचा आहे. आता आपण बघूया सराव संच 3.1 मधलं उदाहरण. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. सराव संच 3.1 काढते आणि आपण ती उदाहरणं घेऊया. सराव संच 3.1. पहिलं उदाहरण आहे. यापैकी कोणत्याही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का, व त्या अंकगणिती श्रेणी असतील तर त्यातील प्रत्येकीतला सामायिक फरक किती तो सांगा. आता आपण दुसरं उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण सोपं आहे, आपण दुसरं घेऊया. 2 5 2 आणि इथे 3 7 2 हे उदाहरण. आता ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. बरोबर आहे. मग पहिलं ही जी पदं आहेत त्यातलं पहिलं पद T1 म्हणजे काय येईल 2, T2 म्हणजे काय येईल 5/2, T3 3, T4 7/4. आता जर अंकगणिती श्रेणी असेल तर त्याच्यामधला फरक कसा असला पाहिजे, स्थिर असला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामधला सामायिक फरक स्थिर असला पाहिजे. तर आहे का तो आपण बघूया. आता सामायिक फरक काढूया. सामायिक फरक कसं काढतो, T2 वजा T1. T2 किती आपला 5/2 वजा T1 किती 2. बरोबर आहे. मग आता ह्याच्यातून 2 गेले तर किती येतील. पहिल्यांदा आपल्याला छेद समान करायला लागेल. मग छेद समान करताना काय करतो, 5 गुणिले हा एक तिरकस गुणाकार करतो, वजा 2 गुणिले 2 छेद 2 गुणिले 1, 5 × 5 वजा 4/2. म्हणजे 5तून 4 गेले, उरले किती 1/2. पुढचं आहे आपलं. आता T3 मधून T2 वजा करायचा. T3 किती आपलं 3 वजा 5/2. इथं पण आपल्याला छेद समान करायला लागते. 3 गुणिले 2 वजा 5 गुणिले 1 छेद 1 गुणिले 2. 3 गुणिले 6 वजा 5/2 म्हणजे 1/2. ठीक आहे. त्यानंतर T4 आपल्याकडे आहे. T4 वजा T3. T4 किती आहे 7/2 आहे ना, 7/4 नाही, सॉरी 7/2. इथे गडबडीमध्ये तर असं आपल्या चुका होतात, ते चुका होऊन द्यायच्या नाही आहेत. माझी आता झालेली आहे त्यामुळे लक्षात ठेवा. 7 गुणिले 1 वजा 3 गुणिले 2, 2 गुणिले 1, 7 × 7, 3 गुणिले 6/2 घ्यायचे. बघा आता ह्याच्यामधला जो फरक आलेला आहे तो किती आलेला आहे 1/2. म्हणजे 2 सामान्यामधला जो फरक आहे डी ची किंमत 1/2 ही कशी आहे, स्थिर आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेणी असं लिहायचं आहे. हे उदाहरण तुम्हाला 1 मार्काला विचारलं जातं.
आता दुसरं उदाहरण आहे, प्रश्न दुसऱ्यामधला, जर अंकगणित श्रेणीचे पहिले पद ए आणि सामान्य फरक बी असेल तर अंकगणिती श्रेणी तयार करा. आपल्याला हे उदाहरण आहे. आता ह्याच्यामधलं मी चौथं घेऊ का तिसरं घेऊ? चौथं घेते. चालेल ना चौथं? म्हणजे जरा दशांश चिन्हामध्ये जरा वेगळं आहे. आता आहे ए बरोबर 1.25 आणि बी बरोबर 3. आता आपण क्रमिका तयार करताना तुम्हाला माहिती की P1 बरोबर ए म्हणजे काय 1.25, P2 म्हणजे काय ए अधिक बी म्हणजे काय 1.25 अधिक 3. किती होतील 1.25 अधिक 3? सॉरी वजा 1.25 आहे ना, सॉरी वजा आहे, वजा 1.25 आणि 3 किती येईल सांगा आता मला. आता हा वजाबाकी करताना आपल्याला माहिती आहे 3 मधून 1.25 वजा करायचे. कसं करायचं ते दाखवते. आता 3 मधून 3.00 वजा 1.25 म्हणजे तुम्ही 5 ह्याच्याला 1 म्हणजे 75, 1 म्हणजे 3तून 2 गेले उरला 1 म्हणजे उत्तर किती 1.75. ओके. पुन्हा P3 काय येईल आपलं, P3 येईल P2 अधिक बी. P2 आपला आलेला आहे 1.75 अधिक 3 म्हणजे 4.75. अशा कितीपर्यंत काढायचे आहेत आपल्याला? P4 म्हणजे 4 क्रमिका काढायचे. P4 कसं काढायचं? P3 अधिक डी आपण 1.75 4.75 अधिक 3 7.75 म्हणजे अंकगणिती श्रेणी काय येईल? पहिलं पण काही वजा 1.25, त्याच्यानंतर 1.75, 4.75, 7.75 आणि 16 ही श्रेणी तयार होते. आलं लक्षात? आता पुढचं जे उदाहरण आहे, पुढील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. अच्छा ठीक आहे, पहिले पद आणि सामान्य फरक आपल्याला काढायचा आहे. तिसरा प्रश्न, पहिला बघितला, दुसरा प्रश्न बघितला, आता तिसरा प्रश्न. आता ह्यातलं कोणतं उदाहरण घेऊ? शेवटचं घेऊ, शेवटचं बरं पडेल ना. 1/4, 3/4, 5/4 आणि 7/4. आता आपल्याला काय शोधायचं आहे? ए काढायचं आहे, पहिलं पद आणि स्थिर पद म्हणजे सामायिक फरक काढायचा आहे. आता तुम्हाला माहिती आहे की T1 बरोबर काय येईल 1/4. मग T1 म्हणजेच काय येईल 1 बरोबर 1/4, P2 बरोबर 3/4, P3 बरोबर 5/4 आणि P4 बरोबर 7/4. मग आता आपल्याला सामायिक डिफरन्स काढायचा आहे, फरक काढायचा आहे. तो कसा काढणार? तर तुम्हाला माहिती आहे की T2 वजा T1, T2 किती आहे 3/4 वजा 1/4 म्हणजे किती आला? 3तून 1 गेले 2/4.
बरोबर आहे. 2/4 म्हणजे भाग जातो इथे आपल्याला दोनाच्या पड्यात 4 आहे म्हणजे 1/2. पुन्हा इथे परत T3 वजा T2. T3 किती आपलं आहे 5/4 वजा 3/4 म्हणजे 2/4 बरोबर 1/2. पुन्हा T4 वजा T3 म्हणजे 7/4 वजा 5/4 म्हणजे पुन्हा 2/4 म्हणजे पुन्हा सामायिक फरक किती आला 1/2. म्हणजे पहिलं पद ए म्हणजे किती मिळालेलं आहे आपल्याला 1/4 आणि सामायिक फरक किती आलेले आपल्याला 1/2. ही गणित अतिशय सोपी आहेत, समजावून घ्यायचे आहेत आणि हा जो उदाहरण संग्रह जो आहे हा तुम्ही सोडवायचा आहे. थँक्यू. मला समजलेलं आहे.